उपस्थित गुरुजन वर्ग आणि मान्यवर मंडळींना मी नमस्कार करून आपल्या या ऑनलाईन क्लासला सुरुवात करते. प्रथम आपण काय करूया, गुरुवंदना म्हणूया आणि क्लासला सुरुवात करूया. तर सगळ्यांनी हात जोडायचे आहे, डोळे मिटायचे आहेत. व्हेरी गुड. आणि मी गुरुवंदना म्हणते, तुम्ही ऐकायचं आहे. हा, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. बरं, आपल्याला इथे पालक वर्ग पण उपस्थित आहे. तर त्या पालक वर्गाचं पण मी स्वागत करते आपल्या या ऑनलाईन क्लासला. बघा, कोरोना झाला आहे सगळीकडे आणि म्हणून आपली शाळा बंद आहे. पण शाळा बंद आहे परंतु शिक्षण मात्र बंद नाही. आणि ऑनलाईन क्लास मधून आपण ते देतच आहोत, बरोबर. आता बघा, या ऑनलाईन क्लास मध्ये आपण गेल्या वेळेला दिनविशेष पाहिला होता. खेळू, करू आणि शिकू या विषयामध्ये काय केलं होतं आपण, दिनविशेष पाहिला होता. मग बघा, पालक वर्ग पण ऐकताय ना, तुमच्यासाठी पण आहे हा. तर दिनविशेष मध्ये आजचा जो दिवस आहे तो आहे पिठोरी अमावस्या. कारण सण म्हटलं की आपल्याला काय होतं, आनंद होतो आणि तो आपला जिव्हाळ्याचा विषय असतो सण म्हणजे. तर अशा या पिठोरी अमावस्येला आपण आनंदाने ती साजरी करत असतो. या दिवशी काय होतं, श्रावण महिना जो आहे त्याचा हा शेवटचा दिवस असतो आणि या श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक सण साजरे करत असतो. आणि मग श्रावण महिन्याच्या शेवटचा दिवस हा पिठोरी अमावास्येचा असतो. आणि या सणाने आपल्या या श्रावण महिन्याची सांगता होत असते आणि त्यानंतर भाद्रपद महिन्याला सुरुवात होते आणि मग गणपती बाप्पा येतात आपल्या घरी, बरोबर की नाही. मग काही पालक आपल्या घरी ही पिठोरी अमावस्या साजरी करत असतात. मग आरोहीची मम्मी तुम्ही सांगणार का, तुमच्या घरी तुम्ही कशा प्रकारे साजरी करता पिठोरी अमावस्या? अनम्यूट करा. हा, बोला. एक मिनिट. नमस्कार मॅडम. नमस्कार. गुड मॉर्निंग. हा, गुड मॉर्निंग. माझं नाव सुनीता रमेश सोनावणे, मी आरोहीची मम्मी आहे. आज पिठोरी अमावस्या आहे आणि मातृदिन पण आहे. सर्वप्रथम मी मातृदिनाच्या सर्व शिक्षकांना आणि सर्व पालकांना हार्दिक शुभेच्छा देते. आमच्याकडे पिठोरी अमावस्या म्हणजे 5 फळांची पाने म्हणजे अशी पत्री जमा करून ते सर्व एकत्र करून त्यांना पिठोरी मातेची अशी मूर्ती तयार करतात. त्याला साडी नेसवतात, मुखवटा बनवतात, दागदागिन्यांनी सजवतात, फुलं हार घालून. आणि आपल्या मुलांचं दीर्घायुष्य वाढावं आणि आपला संसार सुखाचा व्हावा अशी मनोकामना देवी पिठोरी मातेसमोर करतात. म्हणजे अशा प्रकारे करतात ती पूजा. खूपच छान सांगितलं तुम्ही, खूपच छान. त्याचबरोबर आज पिठोरी अमावास्ये बरोबरच आज बैलपोळा पण आहे. शेतकऱ्याचा मित्र बैल जो शेतामध्ये वर्षभर राबत असतो आणि या दिवशी मात्र त्याला छान सजवतात, गोडधोड खाऊ घालतात, नैवेद्य दाखवतात त्याला आणि त्याची पूजाही करतात. तर असा हा जो बैलपोळ्याचा सण आहे की नाही, तो सोनलची मम्मी आहे का? हो मॅडम. हो मॅडम. ओके. तुम्ही जरा सांगता का इकडे कसा साजरा केला जातो? आमच्या गावात ना मॅडम हा गावकऱ्यांचा खूप आनंदाचा असतो हा सण. त्या दिवशी आम्ही बैलांना अजिबात काहीही काम करू देत नाही आणि बैलाला स्वच्छ आंघोळ घालून त्याचे शिंग आणि त्याचे शरीर सजवतो. छान छान रंगांनी त्याला सजवले जाते आणि त्या दिवशी त्याची पूजा केली जाते.
मिरवणूक काढली जाते गावामधून, त्याच्या गळ्यात घुंगरांच्या माळा किंवा फुलांचे हार घालून त्यांना मिरवून आणतो सर्व गावातून. आणि हा सगळा आनंदाचा सण आमच्या मुलांना खूप आवडतो. सगळे गावकरी आम्ही एकत्र मिळून हा सण साजरा करतो. या मुलांना हे काही पाहायला मिळत नाही, पण जे गावाकडे राहणारी मुलं आहेत त्यांना हे सतत पाहायला मिळतच असतं. आता त्याच्यानंतर आज मातृदिनही आहे, आणि मातृदिन म्हणजे नेहमी आई ही आपली काय आहे, वंदनीयच आहे की नाही. तर त्या आईच्या, घरातील माता ही कुटुंबाच्या केंद्रस्थानी असते. तर आज आपल्याला मातृदिनाविषयी विधीची आई आहे का आलेली? विधीची आई? हो मॅडम, हो मॅडम, मी आहे. थोडीशे 2 वाक्यात सांगता का माहिती, तुम्ही कसं साजरा करता मातृदिन? खरं तर म्हणजे मॅडम आपली मुलं खूप लहान आहेत आणि तुम्ही सर्व म्हणजे शिक्षक जे आहात शाळेतून त्यांना या दिवसाचं महत्व सांगता, तर आमच्या पालकांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. हल्ली तर इंग्रजी मीडियम मध्ये वगैरे खूप असं म्हणजे या दिवसांचं एवढं महत्व असतं, पण आपल्या मराठी शाळांमध्ये सेमी इंग्लिश मध्ये तुम्ही शिक्षक जे उपक्रम राबवता, आता तुम्ही सगळे उपक्रम शाळेत राबवता, आमच्या मुलांना खूप आवडलेले आहे ते उपक्रम आणि दरवर्षी तुम्ही राबवता. त्यामुळे एक पालक म्हणून मला खूप आनंद होतोय की माझी मुलगी तुमच्या शाळेत शिकते आणि तिला हे सगळं ज्ञान, तिच्यावर हे सगळे संस्कार या तुम्ही सर्व शिक्षक करत असता मॅडम. ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि सगळ्या दिवसांचं महत्व पण तुम्ही समजावून सांगता मॅडम. धन्यवाद मॅडम. शिक्षणाबरोबर संस्कारही तुम्ही आमच्या मुलांना देता, त्यामुळे एक पालक म्हणून मला खूप आनंद होतोय. ओके ओके, चालेल. आता बघा, नागपंचमी, याच महिन्यामध्ये नागपंचमी सण झाला, रक्षाबंधन झाला, दहीहंडी झाली, आणि याच श्रावण महिन्यामध्ये मुलांना मंगळागौर साजरी केली जाते. आणि त्यावेळेला स्त्रिया म्हणजे तुमची आई, मोठ्या बहिणी, तुम्ही लहान मुलं छान खेळ खेळतात. नागपंचमीला तर बाळाच्या भोवती गोल धरून झिमा खेळला जातो, नंतर झोके घेतली जातात. आता मुंबईमधली तुम्ही मुलं, तुम्हाला हे पाहायला मिळणार नाहीये, पण गावाकडच्या मुलांना हे सगळं रोजचं आहे. रोज ते या प्रकारचा सण साजरे करत असतातच. आणि हे जे खेळ आहे, श्रावण महिन्यातली जी मंगळागौर आहे, या वेळेला तर घरातलं लाटणं, त्याच्यानंतर सुकली, त्याच्यानंतर घागर म्हणजे कळशी घेऊन वेगवेगळे खेळ खेळले जातात. म्हणजे बघा काय होतंय, घरातल्याच वस्तू आई घेऊन विविध खेळ खेळत असते. आणि या गोष्टीमुळे अगदी आपल्या आजीच्या पणजीच्या काळापासून हे खेळ खेळले जात आहेत. आपले हे पारंपरिक खेळ आहेत ते खेळले जात आहेत. आणि त्यामुळे आजी बघा आपली कशी तंदुरुस्त आहे अजून आपल्या आईपेक्षा पण, हो की नाही? का? कारण तिचं राज तेच आहे, तिने लहानपणापासून छान मनमोकळेपणाने हे खेळ खेळलेले आहेत. आणि या हे खेळ खेळल्यामुळे काय झालेलं आहे, शरीर सुदृढ झालेलं आहे त्यांचं, आणि त्यामुळे ते सहजपणे आताही तुमच्या बरोबर खेळ खेळत असतात. आजी तुम्हाला गोष्टी सांगत असते, हो की नाही? आता यानंतर आपल्याला बघायचं आहे हे जे खेळ आहेत, तर हे खेळ आपण काय करतो, आपल्या शाळेमध्ये खेळत असतो, बरोबर की नाही? शाळेमध्ये पण विविध खेळ आपण खेळतो मुलांना. तर त्यासाठी शेवटी वर्षाच्या साधारण शेवटी काय होतं, क्रीडा स्पर्धांचं आयोजन आपण करतो. आणि या क्रीडा स्पर्धांच्या आयोजन केल्यानंतर त्यामध्ये विविध स्पर्धा येत असतात. जसं चमचागोटी आहे, शर्यत आहे, लगोरी आहे, बुक बॅलन्स करणे, डोक्यावर वही ठेवून चालणे, अशा अनेक स्पर्धा आपण शाळांमध्ये घेत असतो, त्यांचा सराव करत असतो. आणि मग त्या खेळ झाल्यानंतर, त्या स्पर्धा झाल्यानंतर तुम्हाला बक्षीस पण मिळतं. तुम्ही किती खुश होता, आनंदी होता. म्हणजे खेळ खेळल्यामुळे आनंद सुद्धा आपल्याला मिळत असतो. आणि हे खेळ खेळताना जेव्हा तुमचे शिक्षक होतात किंवा तुमचे आई बाबा मैदानावर आले असतात, त्यावेळेला त्या आई बाबांना पण किती आनंद होतो, तुमच्या शिक्षकांना आनंद होतो, आणि खूप करत असतात, लवकर पळ आरोही, लवकर पळ आरोही, लवकर पळ, लवकर लवकर कार्तिक लवकर, असं त्यांच्यामध्ये पण एवढी
स्फुरण आलेलं असतं आणि ते एवढ्या उत्साहाने ते खेळ एन्जॉय करत असतात, तुमच्या स्पर्धा एन्जॉय करत असतात आणि तुम्ही जिंकले पाहिजे असंही त्यांना वाटत असतं. तर असे विविध खेळ आहेत जे आपण घरामध्ये म्हणजे बैठे खेळ पण खेळू शकतोय आणि मैदानामध्ये जाऊन सुद्धा अनेक खेळ आपण खेळत असतो. आता जसं आपण शाळांमध्ये क्रीडा स्पर्धा आयोजन करतो, तसंच इतर शाळांमधली मुलं सुद्धा आपल्या शाळेत येतात आणि तिथे त्यांची आणि आपल्या इतर शाळांची म्हणून स्पर्धा होते, त्याला म्हणतात आंतरशालेय स्पर्धा. अशा शाळा आणि शाळा यांच्यामधल्या स्पर्धा होतात. त्यानंतर काय होतं, जिल्हा आणि जिल्हा यांच्यामध्ये स्पर्धा होतात. त्याच्यानंतर राज्य, महाराष्ट्र राज्य, गुजरात राज्य, नंतर पंजाब, हरियाणा, या प्रकारे वेगवेगळ्या राज्यांमधले खेळाडू एकत्र एका ठिकाणी येतात आणि मग ते काय करतात, हे एका स्पर्धांचं आयोजन केलं जातं आणि तुम्हाला जशी बक्षीस मिळतात तशी त्यांनाही मिळतात. त्याच्यानंतर देशादेशामधल्या सुद्धा स्पर्धा होत असतात मुलांनो, देशांमधल्या स्पर्धा सुद्धा होत असतात आणि अशी मोठी स्पर्धा आहे. त्या स्पर्धेचा आता मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि स्क्रीनवर पण दाखवणार आहे. आणि मुलांनो, या खेळाचे खूप फायदे आहेत. त्यामुळे चांगला व्यायाम होतो, आपलं शरीर सुदृढ होतं, आपण निरोगी राहतो. आता हा जो कोरोना आला आहे ना, त्याला हाकलवण्यासाठी, त्याला ढिशूम करण्यासाठी सुद्धा आपल्याला आपलं शरीर काय पाहिजे, निरोगी केलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण घरात जरी राहिलो आता तरी सुद्धा मी तुम्हाला व्यायाम प्रकार शिकवले होते की नाही, तसे तुम्ही व्यायाम प्रकार केले तरी चालतील. आणि तुम्ही लहान मुलं तर कितीतरी घरामध्ये इकडे बस तिकडे बस, इथून उठ तिथून उठ, हे उचल ते उचल करत असतात, त्याच्यामधून तुमचा व्यायाम होतच असतो, हो की नाही. आणि त्यामुळे लठ्ठपणाही येत नाही आणि आपलं शरीर चांगलं राहतं, मन आनंदी राहतं. अभ्यास करायला पण आपल्याला खूप उत्साह आहे. जसं आता आज तुम्ही कसे ऑनलाईन क्लास आलात की नाही, उत्साहाने मस्त सकाळी लवकर उठून तयारी करून बसलायत की नाही. हा, तसं आता मी काय करते, स्क्रीनवर तुम्हाला ते कोणते गेम आहे ते दाखवते, बघून ठेवा. तुम्हाला त्यातलं थोडं थोडं समजेल, थोडं समजणार नाही, परंतु ते आपल्याला जरुरीचं आहे की ही माहिती तुम्हाला माहिती असलेली गरजेचे आहे. तर आपण आता स्क्रीनवर बघूया. ओके, बघा हा, आणि थोडं थोडं समजून घ्या. हा, मी बोलणारच आहे तुमच्याशी. बा, सगळे कसे छान बसले आहेत, व्हेरी गुड. बघा हा, आता स्क्रीनवर काय येत आहे. हा मुलांनो, हे जे गेम आहेत की नाही, या गेमचं नाव आहे ऑलिम्पिक गेम. पहिल्यांदा आपल्या शाळेचं नाव दिसत आहे बघा. मी आसावरी प्रसन्न नाईक. आपला आजचा विषय आहे खेळू, करू आणि शिकू, आणि आपला घटक आहे मनोरंजनात्मक खेळ. आणि हे खेळ तर तुम्हाला खूपच आवडतात. तर आता आपण पुढचे जे गेम आपण पाहणार आहोत ते आहेत ऑलिम्पिक गेम. त्या गेमचे नाव आहे ऑलिम्पिक गेम. आता हे जे ऑलिम्पिक गेम आहे ते दर 4 वर्षांनी एका देशामध्ये भरवले जातात आणि अनेक लोक, अनेक देशाचे खेळाडू याच्यामध्ये सहभागी होतात आणि मग बक्षीस मिळवून आपल्या देशामध्ये परततात. तर असा या ऑलिम्पिक गेमचा झेंडा मी तुम्हाला दाखवते. आता बघा, हा जो झेंडा आहे पांढरा शुभ्र आणि त्याच्यावर 5 तुम्हाला वर्तुळ गोल दिसत आहे आणि वेगवेगळ्या रंगाचे आहेत बघा ते गोल. त्याला म्हटलं जातं ऑलिम्पिक वर्तुळांचा गोल. त्याला काय म्हटलं जातं, ऑलिम्पिक वर्तुळांचा गोल. आणि 5 ही जी वर्तुळ दिसतात तुम्हाला, निळा रंग आहे, काळा रंग आहे, लाल आहे, हिरवा आहे आणि पिवळा आहे. हे जे 5 जे
गोल आहेत ते जणू काही असे एकात गुंफलेले आहेत आणि पाच मित्र जणू आपल्या हातात हात घालून ते तिथे आहेत असे त्या मैत्रीची ते साक्ष देत आहे. यानंतर या जवळच या झेंड्याच्या जवळच एक मशाल तेवत असते सतत पूर्ण. दिसते तुम्हाला स्क्रीनवर बघा. आणि ती पूर्ण सगळे गेम होईपर्यंत ती तेवत असते, सुरू असते. सुरुवातीपासून गेम संपेपर्यंत ती तेवत असते. आणि त्याच्यानंतर त्याच्या बाजूला तुम्हाला बक्षीस मिळतात, दिसतायत बघा. ती आहेत मेडल्स, त्याला म्हणतात पदक. त्या ऑलिम्पिक गेम मध्ये जे जिंकतात, पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर काढतात की नाही, तसं आपल्या शाळेमध्ये बघा आपल्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन करतो आपण, मग आपल्या आणि मग आपल्याला बक्षीस मिळतं. त्याप्रमाणे या ऑलिम्पिक गेम मधल्या खेळाडूंना अशा प्रकारे बक्षीस मिळतात, दिली जातात. आणि त्यानंतर पुढचं आहे बघा, पुढच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे मुलांना आपला जेव्हा क्रीडा स्पर्धा असते की नाही तेव्हा आपल्या मोठ्या बाई मैदानात येतात आणि मग काय करतात, आपल्या या स्पर्धांचे उद्घाटन करतात त्यांच्या हस्ते. आणि मग आपण काय करतो, आपल्या स्पर्धांना सुरुवात करतो. तसंच हे जे खेळ आहे, ऑलिम्पिक गेम्स आहेत, याचा पण एक उद्घाटन सोहळा असतो आणि खूप मोठ्या भव्य प्रमाणामध्ये त्याचा हा सोहळा साजरा केला जातो. बघा आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. बघा किती लाईट्स आणि किती बघा फटाके, एवढं मोठं मैदान आहे, किती लोक छोटी छोटी दिसत आहेत बघा तुम्हाला, हो की नाही. आणि या ठिकाणी अनेक गेम्स खेळले जातात. हा उद्घाटन सोहळा झाल्यानंतर मात्र आपल्याला दिसत आहे बघा विविध देशांचे खेळाडू आपापले झेंडे, आपला जसा तिरंगा आहे तसा त्यांच्या देशाचा झेंडा घेऊन ते कसे मैदानामध्ये उभे आहेत, दिसतंय तुम्हाला. आणि किती गर्दी झाली आहे बघा त्यांना पाहण्यासाठी. तर दुसऱ्या चित्रात बघा आपला इंडियाचा फ्लॅग, आपला इंडियाचा तिरंगा फडकता आणि त्याच्या पाठीमागे जे आहे ते सगळे आपले भारताचे खेळाडू आहेत, ते स्पर्धेमध्ये तिथे पोहोचलेले आहे आणि आपला झेंडा घेऊन ते दाखवत आहेत अभिमानाने, हा बघा आमचा भारत देश. ओके, आता पुढे जाऊया आपण. आता या ऑलिम्पिक गेम्स मध्ये खूप खेळ खेळले जातात. जे खेळ काही तुम्ही पाहिले असतील, काही पाहिले नसतील, परंतु ते कोणते आहेत बघा. आता ते कोणते कोणते खेळ आहेत बघा. हा आहे हॉकी. हॉकी दिसतोय ना, बॉल आहे, हॉकीची बॅट दिसत आहे आणि महिला खेळाडू आहेत बघा, खेळता आहे. त्याच्यानंतर पुढचा खेळ आहे फुटबॉल. इथे पण तुम्हाला महिला खेळाडू दिसत आहेत बघा, सगळीकडे महिलांचं आहे राज्य. त्याच्या पुढचे आहे बघा स्विमिंग, दिसते बरोबर, त्यांना ट्रॅक आखून दिलेले आहेत आणि ट्रॅक मधूनच त्यांनी स्विमिंग करत करत आपलं ज्या ठिकाणी लक्ष आहे ते गाठायचं आहे. त्याचं पुढचं आहे बघा टेबल टेनिस. बघा दोन बाजूला दोन खेळाडू आहे, मध्ये छोटस टेबल आहे आणि छोटासा बॉल त्यांनी त्या छोट्याशा बॅटने कसा या बाजूने त्या बाजूला मारायचा आहे. त्याच्या पुढे आहे बघा, त्याच्या पुढे आहे अडथळा शर्यत. मध्ये बघा त्यांना त्या अडथळ्यावरून उडी मारून पुढे जायचं आहे आणि तो जर अडथळा पडला की मग त्यांचा नंबर गेला. आता पुढे आहे बघा रनिंग रेस. इथं आपण आपल्या शाळेमध्ये घेतोच, हो की नाही. त्याच्या पुढे बघा हा आहे गोळा फेक. काय आहे, गोळा फेक. गोळा तेवढा मोठा गोळा आहे बघा आणि तो खूप जड असतो, तो घेऊन पुढे आलाय बघा मुष्टियुद्ध म्हणजे बॉक्सिंग. डिशुम डिशुम. आता पुढे बघा हो कुस्ती, पण माहिती असेल तुम्हाला. त्याच्या पुढे आहे भाला फेक. बघा त्यांच्या हातामध्ये, खेळाडूच्या हातामध्ये मोठा एक भाला आहे आणि तो भाला ते जितक्या लांब टाकणार तेवढं त्याचं अंतर मोजलं जातं आणि त्यावरून त्याला बक्षीस दिलं जातं. त्याच्यानंतर आहे सायकलिंग. बघा सायकल घेऊन पहिला नंबर कोण काढतो
कोण फास्ट सायकल चालवतो ते पाहिलं जातं. त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतरचा गेम बघा हा कोणता आहे. त्याच्यानंतर मी सांगू का तुम्हाला कोणता आहे. वेट लिफ्टिंग. बाप रे एवढं जड आहे बघा ते काय करायचं आहे, उचलायचं आहे, त्याला म्हणतात वेट लिफ्टिंग. आता अशा प्रकारे अनेक खेळ खेळले जातात आणि त्यानंतर समारोप केला जातो. समारोप म्हणजे शेवट केला जातो. आपल्या समारोपाचं बघा आता तुम्हाला दिसतंय का. समारोप म्हणजे शेवट. त्या कार्यक्रमाचा शेवट केला जातो. समारोप सोहळा बघा तो सुद्धा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. बरं आता आपल्याला आपला आजचा विषय आहे मनोरंजनात्मक खेळ. तर आपण काय करूया त्याच्याकडे वळूया. हा चला कसं वाटलं तुम्हाला. ही माहिती समजली का रे. समजली असेल तर थंब दाखवा. हा ओके व्हेरी नाईस. खूप छान मुलं आहात तुम्ही. आता आहे गंमत. आपल्याला गमतीकडे जायचं आहे, प्रत्यक्ष खेळाकडे जायचं आहे. तर तुम्ही सगळे तयार आहात ना. मी एक एक खेळ तुम्हाला दाखवते आणि मग तुम्ही पण जर जमलं. व्हेरी गुड आरवी. मी जर टीचर तुम्ही कुठला म्यूट केलंय. येतोय आवाज. आला. ओके. हा आवाज येतोय ना माझा. पण हा ओके ओके. आवाज नाही येत. आवाज नाही येत. येणार 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 बाळा येणार. मी आहे इथेच आहे. आपली आहे रशी उडी. तर ती रशी उडी जी आहे ना ती कशी खेळायची असते मी दाखवते तुम्हाला. ओके बघा ही रशी अशी मागच्या बाजूला घ्यायची. ही बघा आणि काय करायचं दोन्ही पायांवर उडी घ्यायची असते. बघा आता मी दाखवते तुम्हाला. 1 2 3 4 5 6 अशीही करू शकतो किंवा आपण काय करू शकतो एका पायाने पण रशी उडी घेऊ शकतो. बघा कशी आहे बघा. हा मी दाखवते. अरे कुठे अडकली. 1 2 3 4 बघा. आवडली का तुम्हाला. आणि कसा खेळायचा हा खेळ समजला का तुम्हाला. येईल का करायला. तुम्ही करून दाखवणार ना मला. ओके मी सांगेन ना तुम्हाला. मला तेव्हा करून दाखवा. ओके दुसरा आहे बघा. हा बघा हा आलेला आहे फुगा. आता काय करायचं या फुगाला उडवत न्यायचंय. कसं न्यायचं बघा. आला तुमच्याकडे आला है ना. करणार ना तुम्ही असं. मजा येते की नाही. त्याला खाली पडायला द्यायचंच नाही. आपण खाली पडायला द्यायचं नाही. फक्त हाताने त्याला उडवत राहायचंय. ओके आता नेक्स्ट गेम. हा आहे बॉल. आता ह्या बॉलने काय करायचंय तर शिवाशिवी करायची. म्हणजे काय करायची हे जे बॉल आहे तो आपला मित्र किंवा आपली बहीण असेल तर त्यांना काय करायचं आहे तो फेकून मारायचं. पण जोरात नाही. शिवायचंय आपल्याला. हा त्यामुळे जोरात मारायचं नाही. असा हळूवारपणे आपण काय करायचंय त्याच्यावर तो असा बॉल मारायचा आहे. मग तो काय करणार समोरून
तो समोरून आपल्याला मारणार. कळलं? ओके. आता पुढे बघा. आता पुढची बघा. हा, गंमत आहे. गंमत 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 गंमत. दिसते मी तुम्हाला? दिसते आहे? हा, मी काय केलं आहे, गोणीच्या आतमध्ये पाय घातलेत आणि दोन्ही पायांनी काय करायचंय, माकडासारख्या उड्या मारायच्या आहेत. बघा हा, कशा मारायच्या. कळलं? अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे, उड्या मारायच्या आहेत गोणीमध्ये. आणि याची शर्यत सुद्धा असते. आपण शाळेमध्ये अशी शर्यत घेतच असतो. बर, मग आता मला हे खेळ कोण खेळून दाखवणार आहे का रे? कोण दाखवतंय? हा, आणखीन एक राहिलाय. आणखीन एक गेम राहिलेला आहे, मी विसरली होती. आता आणखीन एक गेम बघा. एका पायावर उभं राहायचं, एक पाय वरती, आणि काय करायचं, काय करायचं, लंगडी घालायची. हा, बरोबर. आता मी एकेकाला सांगू का रे? तुम्ही मला करून दाखवाल का? हा, चला, कोण करून दाखवते पहिल्यांदी? मल्हार. मल्हार येतोय का? मल्हार आलाय का? मल्हार हो हा हा हो आला आला. ओके ओके. मल्हार जर दाखवा. तिकडून तिकडून तिकडून. मल्हार आपल्याला आता काय करतोय, गोणी. हा, ते बघा, दिसतंय तुम्हाला? अरे वा 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 वा, शाबास. मल्हारसाठी काय करायचे आहे? तेवढंच असतं, तेवढंच असतं, तेवढंच असतं. आता आपल्याला शंभू इकडून बस ना असं. शंभू शंभू. अरे वा, रशिवडी. अरे वा वा वा. अर्णव घालतोय बघा. अर्णव. अरे वा वा अर्णव, व्हेरी गुड, शाबास, व्हेरी नाईस. अर्णव साठी पण टाळ्या वाजवा सगळ्यांनी. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान अर्णव. थँक्यू, थँक्यू अर्णव. हा, आता शंभू आलाय का रे? शंभू. बर, ठीक आहे. बरं, दिव्या आहे का? दिव्या. हा, दिव्या, तू करून दाखव. कोणता खेळ करून दाखव दिव्या? हा हा हा, हळू, सावकाश सावकाश. हा, दिव्या काय करते? बरोबर. बघा, तिच्या छोट्या भावाला ती पकडते आहे. व्हेरी गुड, शाबास. हा हा हा, ओके ओके. आपल्याला आता आलेला आहे बघा, शंभू. थँक्यू दिव्या. म्यूट कर बळा. हा, शंभू काय दाखवतोय बघूया. हा, हाय टीचर. हा हा, ठीक आहे, ठीक आहे. टीचर, हा, तो नाव सांगायला त्याला. हा, नाव सांगायला का शंभू? हो, सांगा सर. चालेल चालेल, चला. माझे नाव संदीप प्रकाश. मी बर बर. नाव आहे सामान्य विद्यालय. ओके ओके. हा, दाखव मला, करून दाखव. हो हो, दाखवा दाखवा. टीचर, हा, सुरू करू? हो हो, सुरू करा, सुरू करा. 3 म्हणलं. 1 2 3. छान छान, व्हेरी गुड. बघा, वा वा वा, शंभू छान. थँक्यू. हा, शंभू थँक्यू. आता कोण येत आहे बरं? अंजनी आहे का? अंजनी. अंजनी, आप मुझे करके बताओगी? हाँ चलो, करके दिखाओ.
हा टीचर मैं करती थी कल। हाँ करो करो हाँ करो जल्दी। चला मम्मी आप पकड़ो ना। हाँ हाँ टीचर उल्या मालूम झाल्या। अरे वाह 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 व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड छान छान खूप छान अंजनी. आता अजून कोण येत आहे? मला वाटतं आरुष वाट बघतोय मला बाई कधी सांगताय. आरुष आरुष बाळा हा दाखव बघू तू काय दाखवतोयस. हा आरुषचा खेळ कोणता आहे बघूया. आरुष दिसत नाहीये. आरुष काय माणूस बोलतो सांग तरी चालू केलं. हा ओके चल लवकर. हा शिवाशिवी चेंडू शिवाशिवी. हा बरोबर व्हेरी गुड शाबास छान छान आरुष छान व्हेरी गुड बघा किती छान हो की नाही. असे आपल्याला हे खेळ खेळल्यामुळे किती मजा येते. जेव्हा आपण टीव्हीवर मॅच बघत असतो क्रिकेटची आणि त्यावेळेला असं वाटत असतं आपल्याला की तिथे जावं आणि आपणच हेवी हातात 6 4 6 मारावे असं आपल्याला वाटत असतं की नाही. म्हणजे खेळणाऱ्याला तर आनंद मिळतच असतो पण जो बघत असतो त्याला सुद्धा आपण आनंद मिळवून देत असतो. आणि इतकं चांगलं हे काम आहे. शरीराला व्यायाम तर होतोच पण आपण आपल्यामुळे दुसऱ्यांना आनंद पण मिळवून देत असतो. आपलं शरीर सुदृढ राखायला मदत करत असतो. बरोबर आहे की नाही. आणि आपल्या अर्णवने पण आपल्याला दोरीची उडी मारून दाखवली. अशा प्रकारे आपण पाहिलो. हा आज आपण पाहिलं काय पाहिलं आज आपण मनोरंजनात्मक खेळ. ज्या खेळांमुळे आपलं शरीर तर निरोगी राहतच परंतु आपल्याला इतरांनाही त्यातून आनंद मिळवून देता येतो. आपण त्यांचं मनोरंजन करू शकतो. अशा प्रकारे आपला हा आजचा घटक इथे संपलेला आहे. आपण आता काय करणार आहोत पुढच्या घटकामध्ये आपण भेटणार आहोत. आजचा आपला हा घटक इथे संपलेला आहे.